की बट मला काढायचं नव्हता, पण वेळ आली म्हणून मी काढला. माझे जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील किंवा माझे शॉर्ट व्हिडिओ किंवा लॉंग व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर मला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून माझा पडलेला पहिला व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेल. बेल आयकॉनची घंटीही दाबायला विसरू नका, की आलेला प्रत्येक व्हिडिओ हा तुमच्यापर्यंत पोहोचला जाईल. माझे हे साधे व सिंपल व्हिडिओ तुम्हाला जर आवडत असतील तर नक्कीच मला सपोर्ट करा. माझे व्हिडिओ शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंटही करा कसे वाटतंय. मला व्हिडिओ काढायचं काही एवढं खास हे नव्हतं, पण आता गेले काही दिवसापूर्वी मी तुम्हाला एक ब्लॉग टाकला होता की आमच्या इथं मी जिथे छत्रपती संभाजीनगरमध्ये राहते तिथे काही कारणास्तव नाही, तिथं आमची इथं पूर्ण औरंगाबाद म्हणजे छत्रपती संभाजीनगरमध्ये अतिक्रमण आलेलं आहे. अतिक्रमण असं आलेलं आहे त्याच्यामध्ये आमचेही थोडंफार दुकान म्हणजे आमचं जे शूज मार्टचं दुकान आहे ते पण थोडंफार गेलेलं होतं. तर नंतर मग त्या लोकांनी काही समोरचे जे पाडलं आणि नंतर परत आम्हाला 100 फूट मोजून त्यांनी परत मागं करून दिलं. मग काही परत आत्ता एवढे 10 ते 15 दिवसामध्ये ते काही आले नाही, ते लोक अतिक्रमणवाले काही आले नाही. ते म्हणे की आता आम्ही मोजलेलं आहे, रोडसाठी जेवढी जागा लागते तेवढी आम्ही तुम्हाला ठेवलेली आहे, बाकी तुम्ही मागे सरकून घ्या. मग आम्ही तर सरकून घेतलं, थोडं काय पैसे खर्च करून परत ते दुकान व्यवस्थित केली, नंतर परत सुरळीत चालूही केलं. मग काल ते परवा दिवशी त्यांनी अचानकच संध्याकाळच्या वेळेस 5-6 वाजता ते अचानकच आले. इतके जण आले आणि ते 7 ते 8 बुलडोजर घेऊन आले. त्यांनी आमचा विचार केलाच नाही की बाबा ह्यांचं जर आत्ता दुकान जर आम्ही पाडलं तर हे लोक काय खातील, काय राहतील. कारण की सर्वच हातावरचे आहेत, ज्यांच्याकडे आहे 2-3 दुकानं ते राहतील. हे एक गेलं की एक आहे, किंवा दुसरंही गेलं की तिसरं आहे. पण तसं आमचं नाही आहे ना, आमचं तसं नाही आहे. आमच्याकडे तर ऑलरेडी एकच दुकान होतं आणि आमचं एक दुकानही थोडं मागं सरकत त्यांनी पूर्णच आता तर पूर्णच पाडले त्यांनी दुकानं. तर मला एक म्हणजे एक असं सांगायचं चाललं की तुम्ही सरकारला की तुम्ही गरिबाच्या पोटावर का पाय देता, तुम्ही गरिबाच्या पोटावर काय पाहिजे. तर आमचे पोरं समजा की आम्ही करणार काय, खाणार काय, कसं करणार काय, आम्ही काही जॉबला आहोत का काय. आमचा तर साधा एक छोटासा व्यापार होतो. आम्ही ते दुकान आपले शूज मार्ट विकायचं, दिवसभर धंदा करायचा आणि संध्याकाळचं आपलं काय असेल ते मोलमजुरी करून खात होतो आम्ही, काही दुकानच नव्हतं. माझं असं म्हणणं की तुम्ही पूर्ण छत्रपती संभाजीनगरमध्ये पैठण, कांचनवाडी, नक्षत्रवाडी, बाबा पेट्रोल पंप, परत रामनगर, संजयनगर असे खूप ठिकाणी त्यांनी अतिक्रमण केलं. अतिक्रमण कशासाठी केलं की रोडसाठी. अरे हो करा ना, पण तुम्ही जेवढे आहे तेवढंच करा ना. ज्याचं अतिक्रमणमध्ये आहे त्याचं पाडायचं नाही, ज्याचं अतिक्रमण असं काही करायचं नाही. मी त्याचेही तुम्हाला व्हिडिओ जे अतिक्रमण करताना जे पाडताना तुम्हाला मी ते पाठवलेलं आहे, म्हणजे काढून ठेवलेलं आहे, तेही तुम्हाला दाखवणार आहे. ते माझा व्हिडिओ स्किप न करता तुम्ही तो पूर्ण व्हिडिओ बघा त्या लोकांनी कसं केलं आहे. माझी सासू आणि मी चाललो होतो गाडीवर, मी एका साईडला गाडी लावली तिकडून ते पोलिसांनी सगळे आले. अरे ह्या 2 लेडीज आल्या. अरे लेडीज आल्या पण आमच्या कुठेतरी पोटावर पाय देत होते ना तुम्ही, की म्हणे आपले पुढं लेडीज कॉन्स्टेबल कुठे, लेडीज कॉन्स्टेबल. मग मी त्याला बोलली की दादा तुम्हाला काय वाटतं का म्हणलं. तुम्ही ते म्हणे की नाही आम्हाला आदेशानुसार जे काय आले ते आम्हाला करावंच लागतं. तुम्हीच सांगा आता, मी आता इथून पुढे तर आम्ही काय करावं. तर माझी अशी इच्छा आहे, तुम्ही होईल मला तेवढं माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून मला खूप सपोर्ट करा, मला सहकार्य करा आणि मी तुम्हाला लवकरच एक गुड न्यूज देणार आहे, ते पण बघा. आणि मग आता हे झाल्यावर मी पूर्ण माझं दुकान कसं पाडलं, किती जण होते, पोलीस कॉन्स्टेबल किती होते, मिलिटरी आर्मी किती होते, तेवढं तुम्हाला मी नक्की माझा व्हिडिओ स्किप न करता तुम्ही पूर्ण बघत चला. माझे जर व्हिडिओ आवडत असतील तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. पोलीस बोलतोय ती बाहेर रोड राहिली याच्याकडे बघा जरा. असे सगळं युट्यूबला टाकते मी, युट्यूबला टाकून सगळं गरीबाच्या पोटावर पाय ठेवतात ते चांगले काय आहे मरतील.
व्यवसायावर जाणार आहे यूट्यूब चॅनलला. सगळं खाते भाकर बंद केलेली आहे. हे सगळं इम्पॉसिबल. थोडं पण ऐकून घेतलं सगळं त्यांनी विचारलं. सगळं थोडंसं दुकान ठेवलं. ह्यांचं काय करायचं, ह्यांचं काय गाडू का काय करून थोडं पण दुकान ठेवलं. हे बघा तू कोण जाणार एवढा